नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. मॅथमॅटिक्स 1चा पेपर आहे परवा दिवशी आणि तुम्हाला स्क्रीनवरती टेक्स्टबुक दिसतं आहे. का आणलं आहे हा प्रश्न पडला आहे. पहिलं तर पेन्सिल जवळ घ्या, पुस्तक जवळ घ्या आणि जेवढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला सांगणार आहे सगळे मार्क करून घ्या. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्ससोबत आपण बोर्डला कुठले कुठले क्वेश्चन्स आले होते सगळं काही व्यवस्थित बघूया. पटकन मार्क करून घ्या, व्यवस्थित ते क्वेश्चन्स प्रिपेअर करताल. आणि या व्हिडिओच्या आधी 1.5 दिवसामध्ये M1चं प्रिपरेशन कसं करायचं ते सांगितलं आहे. टॉप 7 टॉपिक जे तुमच्या एक्झामला फिक्स येणार म्हणजे येणार ते पण सांगितलेले आहेत. ते देखील व्हिडिओज नीट बघून घेताल. करायचं मग सुरू. चलो, टेक्स्टबुक घेतलं आहे प्रत्येकाने, पेन्सिल जवळ घेतली. चला, आता आपला पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्याच्यामधला पहिला प्रॅक्टिस सेट 1.1 बघा. क्वेश्चन पटपट मार्क करून घ्या. क्वेश्चन 2 मधला पहिला, चौथा, 7वा, 8वा आणि हा 6वा. आता 7वा आणि 8वा बघा एवढ्या बोर्ड इयरला आलेला आहे. सेम टाईपमध्ये क्वेश्चन येतो. व्हॅल्यू इकडं तिकडं बोर्ड इयरला चेंज झाल्यात पण टाईप मात्र सेम आहे. व्यवस्थित करून ठेवताल. त्याच्यानंतर पुढं बघा काही सॉल्व एक्झाम्पल पण असणार आहेत. जसं की हा टेबल आला होता मार्च 2019ला. त्याच्यानंतर नेक्स्ट 1.2 हा टेबल आला होता मार्च 2025. त्यानंतर 2 मधला क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 बोर्ड इयर तुम्हाला दिसत आहे. सोबत तुम्हाला मी IMP क्वेश्चन्स पण दिलेले आहेत. पटपट मार्क करून घ्या. मार्क करून घेताय ना नक्की? चलो पटपट घ्या. त्याच्यानंतर पुढं हे डिटर्मिनंटबद्दल पडलं होतं, डिग्री विचारली होती. हा देखील टॉपिक व्यवस्थित करून घ्या, MCQसाठी येऊ शकतो. नंतर पुढं सॉल्व एक्झाम्पलमध्ये तिसरा क्वेश्चन मार्च 2022ला आला होता. नंतर 1.3 प्रॅक्टिस सेट, त्यामधलेही क्वेश्चन्स व्यवस्थित मार्क करून घेऊया. 1.3 मध्ये कंपल्सरी प्रत्येक बोर्ड इयरला तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहे. त्यासाठी क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 व्यवस्थित करून ठेवा. आपल्याला मेथड पक्की करायचे. व्हॅल्यू इकडच्या तिकडं जरी झाल्या तरी मेथड काही चेंज होत नाही, सोल्युशन काही चेंज होत नाही. त्यामुळे मेथड पक्क्या करून ठेवा. नंतर पुढं जाऊया. पुढे येतो 1.4. ह्याच्यामधला क्वेश्चन कधी बोर्ड इयरला आलेला नाही आहे पण स्टेप्स एकदम सिम्पल आहेत. त्यामुळे फक्त शेवटचे 2 क्वेश्चन बघून ठेवा, सॉल्व नका करू. ठीक आहे. आता पुढे येतो वर्ड प्रॉब्लेमवाला सेक्शन. सॉल्व एक्झाम्पल पहिलं मार्क करून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला सॉल्व एक्झाम्पल तिसरं. नंतर नेक्स्ट सॉल्व एक्झाम्पल चौथं. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणाऱ्या व्यवस्थित सॉल्व करताल. सगळ्या स्टेप्स बघून घ्या, कसं लिहिलं आहे ते देखील बघून घेताल. नंतर पुढं प्रॅक्टिस सेट 1.5 पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन आणि 6वा क्वेश्चन कुठल्या कुठल्या बोर्ड इयरला आला होता सगळं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्यामुळं हेच क्वेश्चन सॉल्व करून बघा. आता इम्पॉर्टंट क्वेश्चनच सॉल्व करा. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करत गेलो तर वेळ जाईल. फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन, कन्सेप्ट याच क्लिअर करत चला. त्यासाठी तो जो प्रिपरेशनवाला व्हिडिओ आहे ना तो नीट बघून घेताला. नंतर क्वेश्चन नंबर 5 त्याच्यामधला सेकंड प्रॉब्लेम सेटमध्ये आलो आहे. नंतर 7 मधला फर्स्ट जुलै 2022ला आला होता. पेज नंबर बघत चला म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. त्यानंतर 4th, नंतर 5th. डन. चॅप्टर नंबर 1 क्लिअर. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर नंबर 2 हा सुद्धा 1 by 1 मार्क करून घेत चला. प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन नंबर 2 मध्ये तिसरा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3 मध्ये पहिला, तिसरा, 5वा, क्वेश्चन नंबर 4 सेकंड, नंतर क्वेश्चन नंबर 5 हा देखील केची व्हॅल्यू काढण्यासाठी ॲक्टिव्हिटी म्हणून पण पडू शकतो. डन. नंतर प्रॅक्टिस सेट 2.2 मोस्ट इम्पॉर्टंट. ह्याच्यावरती एक क्वेश्चन दिसेलच. जेवढे सांगितलेत तेवढ्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या, मेथड नीट समजून घ्या. त्यानंतर 2.3 जसा मागं होता ना 1.4 कधी बोर्ड इयरला आलाच नव्हता तसा हा पण कधी बोर्ड इयरला आलेला नाही आहे म्हणून फक्त बघून घ्या. चला 2 प्रॅक्टिस सेटचं टेन्शन तर संपलं. ह्याच्यानंतर पुढं येतो प्रॅक्टिस सेट 2.4. चलो आला का? आला. बघा ह्यातला पहिल्यातला पहिला क्वेश्चन, त्यानंतर फॉर्म्युला व्यवस्थित, 4th क्वेश्चन, 5th क्वेश्चन आणि 6th क्वेश्चन. मार्च 2025ला क्वेश्चन पडलेला आहे. फक्त व्हॅल्यू इकडं तिकडं चेंज झाल्यात, मेथड मात्र तीच होती. नेक्स्ट 2.5 कडे जाऊया. 2.5 मधले पटपट मार्क करून घ्या. टेक्स्टबुक जवळ घ्या, टेक्स्टबुकमध्ये मार्क करून घ्या. बघा सेकंड क्वेश्चन, नंतर थर्ड क्वेश्चन, क्वेश्चन 2 मधला, क्वेश्चन 3 मधला सेकंड क्वेश्चन, त्यानंतर क्वेश्चन 4 त्यामधला सेकंड आणि 4th, क्वेश्चन 5, क्वेश्चन 6 आणि हा. डन. आता पुढं वर्ड प्रॉब्लेम पहिला सॉल्व एक्झाम्पल बघून घेताल. नंतर पुढं
सॉल्व एक्झाम्पल 2 जुलै 2022ला आलं होतं. नंतर प्रॅक्टिस सेट 2.6 त्यामधला तिसरा क्वेश्चन, त्यानंतर 5वा, 7वा, 8वा आणि 9वा. पक्के म्हणजे पक्केच. पुढं चला. प्रॉब्लेम सेट ह्यामधलेही काही क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. 11, 12, 13 आणि 15. आता हा जो काही टॉपिक आहे, वर्ड प्रॉब्लेम थोडा इकडं तिकडं चेंज झालेला आहे, व्हॅल्यू चेंज झाल्यात, पण कन्सेप्ट मात्र तीच होती. 19 आणि मार्च 2024ला क्वेश्चन आला होता. पहिले 2 चॅप्टर झाले. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन ह्यातलासुद्धा पहिला प्रॅक्टिस सेट 3.1 मार्क करत चला पटपट. 3.1 मार्च 2023 आणि 25ला आला होता. प्रॅक्टिससाठी 2nd, 5th आणि 7th क्वेश्चन, त्यानंतर 3rd आणि 4th क्वेश्चन, त्यानंतर ह्या ठिकाणी 4th आणि 3rd क्वेश्चन केले मार्क. चला आता प्रॅक्टिस सेट 3.2. 3.2मध्ये सुद्धा बघा क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, 7 आणि 10 जेवढे इम्पॉर्टंट येतो आहे तेवढीच प्रॅक्टिस करा. आता हा क्वेश्चन बघा एवढ्या बोर्ड इयरला आलेला आहे, किती इम्पॉर्टंट आहे. हां, त्यामुळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचीच प्रॅक्टिस करा म्हणजे एक्झाममध्ये टेन्शन नाही येणार. नंतर पुढं बघा प्रॅक्टिस सेट पुढचा कितवा होता बरं, 3.3 बघा तिसरा क्वेश्चन, 5वा क्वेश्चन डन. त्याच्यानंतर पुढं 7, 8 झालं. क्वेश्चन संपले. आता वर्ड प्रॉब्लेम सुरू. पहिला वर्ड प्रॉब्लेम करून ठेवा. त्याच्यानंतर दुसरा वर्ड प्रॉब्लेम, कन्सेप्ट तीच होती, फक्त व्हॅल्यू चेंज होत्या. नंतर पुढं बघा पुढचा 5वा सॉल्व एक्झाम्पल, 6वं सॉल्व एक्झाम्पल. खूप छोटं आहे बघा हे, खूप म्हणजे खूप छोटं आहे. एका फॉर्म्युला बेस आहे, पटकन होऊन जाईल. नंतर 3.4 पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, 4था क्वेश्चन आणि 5वा क्वेश्चन कुठल्या कुठल्या बोर्ड इयरला आलेला आहे मेन्शन झालेलं आहे, त्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवतात. चला आता प्रॉब्लेम सेट 3मध्ये हा 8वा क्वेश्चन, त्यानंतर हा 9वा आणि 12वा. एवढेच क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व झाले, चॅप्टर एकदम चकाचकमध्ये होऊन जाईल. नंतर फायनान्शियल प्लॅनिंग. आता फायनान्शियल प्लॅनिंग ऑप्शनला ठेवला तरी पण चालेल. बघा मी काय सांगतो आहे, ऑप्शनला ठेवला तरी पण चालेल. फायनान्शियल प्लॅनिंग ऑप्शनला ठेवून तुम्ही 40 आउट ऑफ 40 आणू शकता. जर तुमचे फॉर्म्युले पक्के असतील तरच या चॅप्टरला हात लावा, नाहीतर या चॅप्टरला शेवट करा. कळलं. चला आता ह्यातले पण इम्पॉर्टंट टॉपिक मार्क करून घेऊया 1 by 1 व्यवस्थित. प्रॅक्टिस सेट 4.1 पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन, 6वा आणि 7वा डन. मेथड पक्क्या करून ठेवा, दुसरं काय नाही. स्टेप समजल्या की होऊन जाईल. चॅप्टर पूर्ण फॉर्म्युलाचाच खेळ आहे. फॉर्म्युला शीट ऑलरेडी ॲप्लिकेशनवरती अपलोड झालेली आहे, व्यवस्थित ती घ्या, डाउनलोड करा, म्हणजे तुमचं जवळपास 50% काम तर होऊनच जाईल. आता हे बघा पेज नंबर 92 टेबल फिलअप करायला आला होता 3 मार्कांसाठी, बघून घ्या. त्याच्यानंतर 4.2 पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आणि 4था क्वेश्चन. बाकीचे क्वेश्चन करायचेच नाही. या क्वेश्चनमध्ये मेथड पक्की होती ना, तर बाकीचे क्वेश्चन कशाला करायचे. चलो नेक्स्ट हाही क्वेश्चन बघून ठेवा. नंतर 4.3 जास्त फॉर्म्युला असणारा प्रॅक्टिससाठी. हां, ह्याचे पण फॉर्म्युले आपले व्यवस्थित झाले पाहिजेत. बघा 4.3 इझी आहे, त्याच्यामध्ये 2nd, 3rd आणि 5th करून घ्या. कळलं. नंतर 4.4 एकच फॉर्म्युला आहे, मागचेच फॉर्म्युले पुढं कॅरी फॉरवर्ड झालेत, फक्त या ठिकाणी रेट ऑफ रिटर्नवाला फॉर्म्युला आहे. मार्च 2024 आणि 2020मध्ये ह्याचे क्वेश्चन आले होते, त्यामुळे प्रॅक्टिससाठी 3रा, 4था आणि 5वा क्वेश्चन बघून ठेवाल. आता मी परत एकदा सांगतो आहे, जर तुम्हाला फॉर्म्युल्यावरती कॉन्फिडन्स असेल तर आणि तरच हा चॅप्टर करा, नाहीतर हा चॅप्टर स्किप केला तरी पण चालेल. कळलं. चला आता प्रॉब्लेम सेटमध्ये सुद्धा पेज नंबर बघत चला. 6वा क्वेश्चन, 8वा क्वेश्चन. नंतर पुढं ह्या 2 प्रॉब्लेम सेट आहेत, 6वा, 8वा आणि 10वा डन. चला आता सगळ्यात सोप्पा चॅप्टर. आता ह्याचे पण IMP देतो, टेन्शन नका घेऊ. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन तर बघून घेऊ, म्हणजे काय टेन्शन नाही येणार ना. आता इझी आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन नाही पडणार, ह्याच्यावरती क्वेश्चनच नाही पडणार, त्यामुळे ह्याचं काय टेन्शन घेऊ नका. क्वेश्चन सुरू होणार 5.2 पासून. बघा पहिला क्वेश्चन, त्यानंतर ही ॲक्टिव्हिटी मार्च 2023ला पडली होती आणि लगेच नेक्स्ट इयरला क्वेश्चन पडला होता, त्यामुळे नीट बघून घेताल. नंतर या ठिकाणी इव्हेंट सुरू होईल. 5.3 पहिला क्वेश्चन, त्यानंतर 4था, त्यानंतर 5वा आणि 6वा. फक्त बघून घ्या, हे काय राईट डाऊन करायची गरज नाही, हे तुम्हाला येतं, हे एकदम इझी आहे. नंतर पुढं 5.4 एकदम इझी आहे. प्रॅक्टिससाठी पहिला, दुसरा, 4था आणि 5वा क्वेश्चन तयार करून ठेवतात. डन. आता ह्याचा प्रॉब्लेम सेट केला तरी चालेल, काही क्वेश्चन तर इझी मार्क करून देतो तुम्हाला, करूसं वाटलं तर करा, नाहीतर हेही क्वेश्चन एकदम सिम्पल आहेत, त्यामुळे ह्या ठिकाणी अजिबात टाईम घालू नका. बाकीच्या चॅप्टरला या चॅप्टरचा टाईम देताल. कळलं. चला आता ह्याच्यानंतर पुढं येतो स्टॅटिस्टिक, मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर या
पहिला चॅप्टर, दुसरा आणि त्याच्यानंतर येतो नंबर तो 6व्या चॅप्टरचा. आता ह्याच्यामध्ये सुद्धा प्रॅक्टिस सेट 6.1 कुठला आहे, मीनवाला आहे. तीनही मेथड टेबल कसे फॉर्म करायचे बघून घेताल. बघा 23, 20 जुलै 23 मार्च 2025 क्वेश्चन आलेले आहेत. प्रॅक्टिससाठी जेवढे क्वेश्चन देतो तेवढेच नीट करून ठेवा. पहिला, चौथा आणि 6वा फक्त मेथडवरती करायचे आहेत. मेथड पक्क्या, मार्क कन्फर्म. त्याच्यानंतर पुढे येतो मेडियनवाला पार्ट. मेडियनचा सुद्धा फॉर्म्युला व्यवस्थित बघून घ्या. ह्याच्यातले पण तुम्हाला क्वेश्चन देणार आहे, सेकंड, थर्ड, त्यानंतर फोर्थ. फक्त प्रॅक्टिस, टेबल फॉर्मेशन आणि फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू कशा पुट करायच्या एवढं जरी समजलं तरी एक्झाममध्ये तुम्ही सहज लिहू शकता. कॅल्क्युलेशन करून बघायची काही गरज नाही, कॅल्क्युलेशन तर तुम्हाला जमणारच आहे, पण टेबल फॉर्मेशन आणि फॉर्म्युला हे जमणं महत्त्वाचं आहे. नंतर 6.3 पहिला क्वेश्चन, तिसरा आणि चौथा डन झाले. आता पुढं हिस्टोग्राम स्टार्ट होईल. बघा एकदम इझी आहे. ह्याची प्रॅक्टिस तर मला वाटत नाही तुम्हाला करायची गरज आहे. फक्त कसा ड्रॉ केला जातो तेवढंच बघा. उगाच ग्राफवरती ड्रॉ करण्यात टाईम नका घालू. ठीक आहे, हे तर एकदम सिम्पल आहे ना, त्यामुळं पटकन उरका. कसा ड्रॉ केला जातो ते बघून घ्या. हा मार्क कसा आणायचा, हे टेबलमध्ये व्हॅल्यू कशा प्लॉट करायच्या एवढंच बघा. बाकी उगाच टाईम घालू नका. आपल्याला बाकीच्या ठिकाणी टाईम द्यायचा आहे, कारण वेळ फक्त 1.5 दिवस आहे. त्यामुळं तो टाईम आपल्याला व्यवस्थित युटिलाइज करता आला पाहिजे. नंतर पुढचा प्रॅक्टिस सेट येतो 6.5. हा पण इझी, एकदम इझी आहे. पहिला क्वेश्चन व्यवस्थित करून जा बस. त्याच्यानंतर नेक्स्ट पाय डायग्रॅमवाला शेवटचा प्रॅक्टिस सेट असणार आहे. ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन कंपल्सरी प्रत्येक बोर्ड इयरला आलेला आहे. बघा मार्क करून दिलेला आहे, व्यवस्थित करून घ्या. दुसरा क्वेश्चन, चौथा आणि 5वा एवढे क्वेश्चन झाले तरी व्यवस्थित आहे. 6वा क्वेश्चन फक्त नीट बघून घ्या. हा वरच्यामध्येच हा क्वेश्चन निपटून जाईल, त्यामुळं परत करायची गरज नाही. स्टेप समजून घ्यायच्या, फॉर्म्युला समजून घ्यायच्या, व्हॅल्यू कशा पुट करायच्या, आन्सर कसं काढायचं एवढं कळलं चकाचक सगळं होऊन जाईल. काही लोड नका घेऊ. मॅथ्समध्ये सुद्धा तुम्ही 35+ सहज स्कोअर करता. अजिबात टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा आणि मस्त अभ्यास करा. बघा प्रॉब्लेम सेटमधले पण क्वेश्चन सांगतो. हा 14वा, त्यानंतर 16 आणि 17 कळलं. सगळे MP क्वेश्चन्स मार्क करून घेतले, गुड. आता पहिलं तर आहे ना, जर तुम्ही आधीचे व्हिडिओज नसतील बघितले तर ते व्हिडिओ बघून घ्या. 1.5 दिवसाचा प्लॅन दिला आहे. आज काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे सगळं सांगितलं आहे. रिव्हिजन कशी मारायची ते पण सांगितलं आहे. टॉप 7 टॉपिक सांगितले, त्याच्यामधून 25+ मार्क तुम्ही इझिली स्कोअर करू शकता. ते टॉपिक घ्या. नंतर ॲप्लिकेशनवरती जेवढे काही PYQ अपलोड झालेले आहेत ते PYQs घ्या. व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व करून बघा. फक्त रफली सॉल्व करून बघा, डिटेलमध्ये लिहित बसू नका, वेळ कमी आहे. स्टेप्स तर तुम्हाला येतातच ना, मग टेन्शन नका घेऊ. व्यवस्थित सॉल्व करा. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. एखादी मेथड नाही जमली सांगतो, टेन्शन नका घेऊ. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे ते पण सांगतो. जे काही वर्ड प्रॉब्लेम आहेत ते कुठल्या टाईपचे येतात, त्यांची सॉल्व करण्याची प्रोसेस काय आहे आणि त्याच्या स्टेप्स काय आहे हे सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. पण आधीचा जो काही पार्ट आहे तो व्यवस्थित पूर्ण करून घ्या. समजलं? चलो व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.